टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक याचा आणि माझा खरं म्हणजे काही संबंध नाही। नाशिकमध्ये मी अजून पालकमंत्री पण झालेलो नाही, जाहीर पण झालेलो नाही। मला आजच सकाळी कळालं की या मार्केट कमिटीवर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अविश्वास आलेला आहे आणि 18 पैकी 14 लोक हे सभापती जे सध्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत। आता मध्ये मध्ये मी नाशिकला जेव्हा मजा करणार होतो की त्याचा मनमानी कारभार, वाटेल तसं व्यापाऱ्यांची पिळवणूक, शेतकऱ्यांची पिळवणूक या संदर्भामध्ये अनेक तक्रारी होत्या आणि म्हणून 14 सदस्य हे त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। मला आज सकाळी कळलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं माझं नाव त्यांनी का घेतलं हे तर मला अजूनही कोण उमगत नाही आहे। माझं नाव घ्यायची गरज नाही। मला कोण सदस्य आहेत, कोण गेलं त्यांना सोडून काय हे मला काही माहिती नाही। फक्त सकाळी मला स्पष्ट अशी बातमी आपल्याच एका पत्रकार मित्राकडून कळाली, त्याशिवाय मला काहीही माहीत नाही। त्यांनी इतका चुकीचा आरोप, बिनबुडाचा आरोप या ठिकाणी माझ्यावर केलेला आहे आणि तिथे कोणी भारतीय जनता पक्षाचा कोणी सभापतीसुद्धा होणार नाही आहे। म्हणजे तुम्ही मनमानी कारभाराच्या विरोधात तुमच्या लोक कंटाळून तुम्हाला सोडून गेलेत आणि तुम्ही माझ्यावर आरोप करावे, मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे। सर, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची 10 मिनिटं भेट झाली, तुम्ही देखील त्या ठिकाणी होतात आणि यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांचा लिफ्टमध्ये प्रवास सुद्धा झाला। मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे, सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत, सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत। आता एका लिफ्टमध्ये काय फक्त धनंजय मुंडे जायचं त्याच्याबरोबर कोणी बसायचं जायचं नाही त्या लिफ्टमध्ये असं कुठे आहे का? आता इथे लिफ्टमध्ये एवढी लाईन लागलेली आहे, गर्दी आहे, असतील सोबत CM साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील। मला वाटतं त्यामुळे मला वाटतं असं अजिबात समजण्याचं कारण नाही। सगळ्यांशी ते चर्चा करतायत, बोलतायत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे, म्हणून मला वाटतं की काहीतरी वेगळंच चाललेलं आहे। लिफ्टमध्ये सगळे बसले सोबत गेले म्हणून असं समजण्याचं अजिबात कारण नाही। नाही, विरोधी पक्षाची संख्याच पर्याप्त नाही आहे, अतिशय नगण्य अशी त्यांची संख्या आहे आणि त्यातही त्या 3 पक्षामध्ये सुद्धा एकमत नाही आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा एकमत नाही आहे। काँग्रेस म्हणतं आमचा अधिकार आहे, शिवसेना म्हणतं आमचा अधिकार आहे, राष्ट्रवादी वेगळंच काही सांगतं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये एकमत होत नाही आहे आणि हा सगळा जो निर्णय आहे तो माननीय अध्यक्ष, माननीय सभापती हे त्या ठिकाणी घेतील। त्याचे पालकमंत्री पदाचा तिढा आहे, तो अद्यापही सुटलेला नाहीये आणि आता शिवसेनेचे नेते म्हणतात की बालहट्ट सोडायला हवा तटकरेंनी। रायगड आणि नाशिक 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी या ठिकाणी अजून निर्णय होत नाही आहे। खरं आहे शिवसेनेची मागणी आहे, एकनाथजी शिंदेची मागणी आहे, त्या आधीच डिक्लेअर एकीकडे मी झालेलो आहे, दुसरीकडे तटकरे आमच्या ताई आहेत त्या झालेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी त्याला सध्या स्टे दिलेला आहे, पण मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये हा निर्णय आता होईल, कारण नाशिकचा कुंभ समोर आहे, तिथे अनेक निर्णय करायचे, जिल्हा नियोजन समितीची बैठक अजून बाकी आहे, त्यामुळे तिथे लवकर पालकमंत्री होणं आवश्यक आहे आणि म्हणून जो काही निर्णय व्हायचा असेल तो या 2-3 दिवसामध्ये होईल। नाही, हे पिक्चर ते नाटक किंवा पिक्चर जे आहेत ते मी अजून बघितलेलं नाहीत, त्यामुळे काय बदनामी होते काय नाही याबद्दल मला कुठली माहिती नाही। नाही, महापुरुषांचा वारंवार अपमान होत असेल, कोणी जाणीवपूर्वक करत असेल, चुकून करत असेल, निश्चित या संदर्भामध्ये सेन्सर असलं पाहिजे। या संदर्भामध्ये तपासूनच असे जे सगळे नाटक आहेत, सिनेमे आहेत, पिक्चर आहेत हे प्रक्षेपण त्यांचं झालं पाहिजे। अन्यथा एकदा प्रक्षेपित झाला की मग त्याच्यावर वाद, त्याच्यावर मोर्चे, त्याच्यावर दगडफेक, त्याच्यावर मोडतोड हे असं अजिबात होता कामा नये। महापुरुषांविषयी त्यांचा आदर ठेवूनच असे नाटक असतील, सिनेमे असतील हे निघाले पाहिजेत। त्यातलं कुठलंही वक्तव्य हे चुकीचं असता कामा नये, कुठलंही कृत्य असेल ते चुकीचं असता कामा नये, या मताचा मी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।